हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षेची जाहिरात जी आहे ती या महिन्यात लास्टला आपल्याला मिळणार आहे आणि आपली जी एक्झाम आहे ती सप्टेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात वगैरे होऊ शकते. तर आता आपल्याला अभ्यासाची गती आपली वाढवायची आहे आणि मी तुम्हाला वारंवार आपल्या पेड ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा सांगत आहे की तुम्हाला आपल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत PYQ ज्या आहेत त्यावरती लक्ष द्यायचं आहे. आणि त्यातल्या त्यात जे आपली कंबाईनची 23ची एक्झाम झाली तर हा पेपर आपल्यासाठी थोडासा महत्त्वाचा असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की तेव्हा खूप पॅटर्न चेंज झाला, परंतु असं झालेलं नाही आहे. तुम्हाला ॲनालिसिसच्या नंतर ते लक्षात आलंच असेल. पण आत्ता आपल्याला 23चा पेपर जो आहे तो डोळ्यासमोर ठेवून सुरुवातीला आपल्याला तो पूर्ण सोडवून घ्यायचा आहे. तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दररोजचे 10-10 प्रश्न घेणार आहोत आणि तेथे मी तुम्हाला ॲन्सर सांगणार आहे प्रश्नांचं. ॲनालिसिस तुम्ही केलेलंच असेल, रिव्हिजन म्हणून तुम्ही या व्हिडिओचा आधार घेऊ शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ॲन्सर की नाही आहे, तर आयोगाच्या ॲन्सर कीच्यावरून मी तुम्हाला याचे ॲन्सर सांगणार आहे. सो पाहूया आपण. इतिहासापासून सुरुवात आहे. पहिला प्रश्न आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? आपला जो काही पेड ग्रुप आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते की या पेड ग्रुपमध्ये मी तुम्हाला डेलीचे टार्गेट्स देत असते. त्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशा नोट्स आणि कशाप्रकारे आपला अप्रोच असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्या बॅचच्या माध्यमातून सुरू आहे. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी 30 रुपये पर मंथ अशी आपली फीज आहे. तर त्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला जी काही एक्झाम आहे त्याची ॲक्च्युअल कशी स्टडी करायची ते लक्षात येईल. तर आता कालच आपलं जे काही टार्गेट होतं त्यामध्ये मी तुम्हाला 11वीचा जुना इतिहास करायला सांगितलं होतं आणि त्यामध्येच हे नारायण मेघाजी लोखंडे याच्याबद्दल माहिती आहे आणि याचं उत्तर आपल्याला तिथे मिळतं. जर ज्यांनी ते वाचलं असेल तर त्यांना लक्षात येईल की मी का तुम्हाला ते वाचायला सांगते. वारंवार 2 ते 3दा आपण ते रिव्हिजनमध्ये दिलेलं आहे विद्यार्थ्यांना या पेड ग्रुपच्या माध्यमातून. तर त्यामध्ये तुम्हाला याचा ॲन्सर सापडतं. तर याचा ॲन्सर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4. आता हे जे काही ऑप्शन क्रमांक 4 आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे, ब, क आणि ड. तर ब मध्ये कोण कोण आहे, रघु भिकाजी, गेनू बाबाजी, क मध्ये नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर आणि ड मध्ये कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. आता जवळपास इतके नावं जर आपल्याला देत आहे तर एक इथे अंदाज आपल्याला आला पाहिजे की 2च उत्तर असणार नाही, म्हणजे कुठलेही 2च नावं असणार नाहीत, जास्त असतील. हा एक बेसिक अंदाज आहे बरं. ॲक्च्युअल अशीच काही मेथड नसते, प्रत्येकच प्रश्नात हे काही अप्लाय होतं असं काही नाही आहे. त्यामुळे एक ॲप्रॉक्झिमेटली आपल्याला जर उत्तर माहीत नसेल आणि आपल्याला अंदाजे उत्तर लिहायचं असेल तर तिथे आपण जास्तीत जास्त नावं असतील असं लक्षात घेऊन तिथे आपण 50-50पर्यंत येऊन 3 आणि 4पर्यंत इथे येऊ शकतो. सो अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल, ऑप्शन क्रमांक 4. आता 1857चा उठावसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला. तुम्हाला माहिती आहे 1857चा जो उठाव झाला तर तिथे कुठल्याही उठावामध्ये एकसूत्रता नव्हती आणि त्यामुळे जो काही हा उठाव आहे तर तो यशस्वी काही झाला नाही. आणि त्यामुळेच आपलं जे काही इंग्रज आहेत, कदाचित तेव्हा जर हे सगळे एकत्र असते तर इंग्रज तेव्हाच कदाचित ते आपल्या देशामधून गेले असते, परंतु ज्या काही डेव्हलपमेंट देशामध्ये झाल्या त्याही झाल्या नसत्या. असे वेगवेगळे त्याचे काही फॅक्ट आहेत. तर ते आपल्याला 1857चा जो काही उठाव आहे तर तो करणं अपेक्षित आहे. आता यामध्ये आपल्याला हे जे काही प्रश्न आहे याचं उत्तर काय आहे, लॉर्ड कॅनिंग आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की शिंदे आणि निजाम यांनी जर का भाग घेतला असता, म्हणजे त्यांची ताकद तेव्हा जास्त होती आणि एकत्रित जरी हे सगळे लोक आले असते, विखुरलेल्या स्वरूपात हा उठाव जर झाला नसता तर तो यशस्वी झाला असता. तर आता हा जो काही उठाव आहे मग त्याचं नेतृत्व कुणी केलं, कुठे कोण कोण विरोधात लढले, इंग्रज कुठला होता, त्यांची नावं जर का दिलेली असतील, जसं झाशीची राणी आहे ते हिरोज आहे, तर मग त्या कोणाच्या विरोधात लढल्या, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला 1857च्या उठावावरती दिसतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड कॅनिंग. सो असे प्रश्न आपल्याला आहेत पहा. म्हणजे उठाव कुठे झाला, त्याचं नेतृत्व कुणी केलं आणि त्याबद्दल जर काही विधानं असतील तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता प्रार्थना समाज असेल, परमहंस सभा असेल, ज्या काही समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या सभा आहेत किंवा काही संस्था आहेत तर त्याच्यावरती प्रश्न वारंवार आपल्याला दिसत आहे. तर आपले तिथे जबाबदारी आहे की तुम्ही ते डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे. आता हा सुद्धा प्रश्न आपला 11वीच्याच पुस्तकातून सुटतो आणि म्हणूनच ते पुस्तक आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आपण विधानं पाहूया. दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी या मुंबई येथे या समाजाची स्थापना केली.
प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली आणि प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. असा हा प्रश्न आहे. आता याचं उत्तर काय आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 अ, ब आणि क फक्त. म्हणजे याच्यामधलं जे ड आहे तर ते नाही आहे. प्रार्थना समाजाने काय काय केलेलं आहे तर ते तुम्हाला तिथे डिटेलमध्ये माहिती पाहिजे. प्रार्थना समाजाबाबतची सुबोध पत्रिका सुरू झाली. मग असंच कुठली जर सभा असेल, त्यांनी कुठलं मुख्य पत्र किंवा त्यांचं काही पेपर वगैरे असेल, त्यांचं कुठलं नियतकालिक असेल किंवा त्या समाजामध्ये कोणकोणते सदस्य होते, कोणी आर्थिक सहाय्य केलं, अशा प्रकारच्या प्रश्नांवरचा भर आता वाढलेला आहे. म्हणजे समाज सुधारकावरती तुम्हाला त्यांचा जन्म, ठिकाण अशा गोष्टी न विचारता आता अशा प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नांकडे आयोग चाललेला आहे. त्यामुळेच आपल्याला जे काही 11वीचं पुस्तक आहे ते लाईन टू लाईन करायचं आहे. कुठून कुठपर्यंत करायचं आहे तेही मी तुम्हाला पेड ग्रुपमध्ये सांगितलं आहे. त्याची एक PDF-सुद्धा दिलेली आहे जी तुम्ही ऑनलाईन वाचू शकता. सो तीसुद्धा अवेलेबल आहे. आपला इतिहासचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न हिंदू महासभेबाबत आहे. आता हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न आहे. विधान अ पहा काय आहे. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. आता जे 11वीचं पुस्तक आहे तिथे याची माहिती आहे की समाधान महाजनच्या पुस्तकामध्ये आहे. तर त्यामध्ये महाराज असं सांगितलं आहे, नाव दिलेलं नाही आहे. तर आता एक अंदाज, मग आपल्याला समजा असं वाटेल की PYQ पुस्तकातून तर प्रश्न सुटत नाही आहे, पण असं काही नाही आहे. नाव जरी दिलं नसेल, महाराज म्हटलेलं आहे ना, मग तेच असतील असं गृहीत धरायचं. इतकं काही आयोग प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला तिथं फिरवत नाही. त्यामुळे ते पुस्तकं जे आहे तेच आपले बेसिक आपल्याला म्हणायचे आहे. त्यानंतर याचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. 28, 29, 30 डिसेंबर 1938ला हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. सो या प्रश्नाचं उत्तर आहे पहा अ, ब आणि क. शेवटचं जे वाक्य दिलेलं आहे तर ते चूक आहे. मग तिचं अधिवेशन कुठं पार पडलं ते आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. त्याचं साल कुठलं आहे, कुठल्या ठिकाणी ते पार पडलं तर ते आपल्याला तिथे पाहणं अपेक्षित आहे. सो याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे. यानंतरचा 5वा प्रश्न परत 1857चा उठाव आहे पहा. तुम्हाला जे मी म्हटलं होतं की कोणी कोणी भाग घेतला ते विचारलं जातं, तर इथे भारतातले लोक तर विचारल्या जातच होते, पण आता त्यांनी इंग्रज विचारलेले आहेत की इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली असं म्हटलेलं आहे. आता हे तुम्हाला 1-2 नावं जरी असे आठवले तरी असा प्रश्न सोडवता येतो. जरी आपल्याला डिटेलने आठवलं तरी. तर पहा इथे ह्यूम रोज नाव दिसले तुम्हाला, तर मग ऑप्शन क तर असेलच. मग क कुठे कुठे आहे तर 3मध्ये आहे, 4मध्ये आहे आणि 2मध्ये आहे. तर ऑप्शन आपला तिथेच कटला. सो अशा प्रकारे आपण जाऊ शकतो. म्हणजे जास्तीत जास्त नावं जे आहेत त्यातला नील आहे. आता नील होते, आउटरम होते, हे जर तुम्हाला आठवत असेल तर 3पर्यंत तुम्ही अंदाजे जाऊ शकता. म्हणजे अ, ब, क तर कन्फर्म येईल. सो असंच याचं उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 आहे. विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क हे काही त्या उठावामध्ये नव्हते किंवा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली नव्हती. सो ऑप्शन क्रमांक 3 5व्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. इसवी सन 1875मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते. आता हे सुद्धा आपल्या 11वीच्याच पुस्तकामधून सुटतं. याचा आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 अ, ब आणि ड फक्त. तर ते क जे आहे तासगाव, शिराळा, जत, मलकापूर हे नाही आहे. डिटेल नावं दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणाले आठवत नाही, आपण इतकं जरी वाचलं तरी इतके नावं आठवणार आहेत का, तर आठवतं. तितक्या जर आपल्या रिव्हिजन झाल्या ना तर आठवतं. आपल्या रिव्हिजन कमी पडतात आणि म्हणूनच आपल्याला ते आठवत नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 7 क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतला होता. तर सेनापती बापटांची जी माहिती आहे पुस्तकात ती दिलेली आहे. त्यामध्ये असे काही ॲक्च्युअल नावं दिलेले नाही आहेत, पण आपल्याला आता मग असेही प्रश्न काहीतरी येतात. सो अंदाजाने जवळपास सर्वच चळवळीत ते त्या काळात भाग घेत होते. सो अंदाजाने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर वरीलपैकी सर्व असं अंदाजे तुम्ही उत्तर मारू शकता आणि याचं उत्तरही तेच आहे की गोवा मुक्ती संग्रामातही ते होते. त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आणि महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलनामध्ये सुद्धा ते होते. सो वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8
1919च्या ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारणात तुम्हाला माहिती आहे की राज्यघटनेच्या दृष्टीने सुद्धा हा कायदा महत्त्वाचा आहे, इतिहासामध्ये तर आहेच आहे. तर 1919चा कायदा झाला, 1773चा कायदा झाला, किंवा सगळे चार्टर्ड ॲक्ट जे आहेत किंवा पीठचा कायदा आहेत, हे सगळे कायदे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि त्यातल्या आपल्याला तरतुदी कुठल्या आहेत, काय काय बदल त्या कायद्यांनी झाले होते, तर ते पाहणं अपेक्षित आहे. कारण त्याच्याच आधारावरती पुढे आपली राज्यघटना जी आहे ती बेस होती. त्यामुळे मग हे कायदे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर हे जे तुम्हाला ऑप्शन दिले आहेत ना, सगळेच्या सगळे त्यामधलं उत्तर आहे 8व्याचं. क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला. आता याचं उत्तर माहीत जरी नसलं तरीही सोडवता येतं. पहा, क्रांतिकारकांच्या चळवळीमधून असंतोष वाढणारच आहे ना, तर हे करेक्टच आहे. त्यानंतर काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात युती झाली, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. 1919च्या कायद्याचं. जहाल व मवाड यांच्यात युती झाली आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली अराजकीय परिस्थिती. म्हणजे अंदाज जर लावला तर सर्व हे उत्तर याचं मारता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. यांनी स्वदेशी चळवळीचा गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. आता पोशाखाबद्दल महात्मा फुले हे नाव तुम्ही ऐकलं असेल, पण याचं उत्तर काय आहे की गवा जोशी हे आन्सर आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी केलं होतं, स्वदेशीसाठी कुठलंही कार्य नव्हतं केलं. त्यामुळे महात्मा फुले याचं उत्तर येणार नाही आहे. तुम्ही जर का गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की स्वदेशी चळवळीबद्दल त्यांचं कार्य आहे. त्यामुळे ते उत्तर तुम्ही इथे मारू शकता. पुस्तकामध्ये स्वदेशी चळवळीबद्दल एक पोशाख वगैरे घालून गेलं असं काही दिलेलं नाही आहे, पण म्हणजे 11वीच्या पुस्तकात वगैरे तर तुम्हाला तिथे स्वदेशी चळवळीच्या बाबतीत कार्य केलं असं दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लावता येतो. तर प्रत्येकच गोष्ट आपल्याला त्याच पुस्तकात मिळेल असं काही नाही. काही उत्तरं लॉजिकली सुटतात, त्यासाठी आपलं ओव्हरऑल एका त्या विषयाची आयडिया असणं आवश्यक आहे. तसं प्रश्नसुद्धा सुटतात, त्याचं टेन्शन आपल्याला घ्यायचं नाही आहे. आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे 10वा प्रश्न. तर यामध्ये राष्ट्रसभेचे अधिवेशन आणि त्याचं ठिकाण आणि अध्यक्ष इथं दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. तर 1889 5वे अधिवेशन मुंबईला जे झाले त्याचे अध्यक्ष होते शंकरन नायर. त्यानंतर 1891 7वे अधिवेशन जे नागपूरला झालं त्याचे अध्यक्ष होते आनंदा चार्लू. त्यानंतर 1895 11वं अधिवेशन जे पुण्याला झालं त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि जे 1897चं 13वं अधिवेशन झालं जे अमरावतीला होतं तर त्याचे अध्यक्ष होते शंकरन नायर. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं पहिलं 1889 मुंबई, तर ते विल्यम वेडनबर्ड होते. तर हे ऑप्शन क्रमांक 2 मधले ऑप्शन आहेत, सो ते तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचं आहे. सो अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रत्येकच याचे अध्यक्ष वगैरे आपल्याला आठवत नाहीत, पण जोड्यामध्ये मग एखादं माहीत असलं तर आपल्याला तिथे उत्तर सुटतं. कारण खूप सारे अधिवेशन आहेत की सगळे लक्षात राहणं अपेक्षित नाहीच आहे, पण आपल्याला एखादं जरी माहीत आहे तरी जोड्यांचे प्रश्न सुटतात. सो तसं तुम्ही ते सोडवू शकता. काहीच माहीत नसेल तर मग एखादा अंदाजे तुम्ही तिथे डबल जे दिसतंय अशा प्रकारे काहीतरी रिस्क घेऊ शकता. पण जनरली आता ऑप्शन आयोग असे देत नाही आहे, सगळेच ऑप्शन वेगवेगळे असतात. त्यामुळे तसा अंदाज लावताच येत नाही. एखादं माहीत असलं तर कदाचित ते होऊ शकतं. सो अशा प्रकारे आपण इतिहासाचे 10 प्रश्न पाहिले. आता पुढचे 10 प्रश्न पुढच्या विषयाचे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ज्यांना पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल त्यांना स्क्रीनवर दिसत असलेल्या कुठल्याही एका फोन नंबरवरती संपर्क करायचा आहे. तुम्हाला आपल्या पेड ग्रुपमध्ये जॉईन केल्या जाईल आणि तुम्हाला सुद्धा आपला कंबाईनचा अभ्यास जो आहे तो करता येईल. सो थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल. असे व्हिडिओ युजफुल असतील तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपण कंटिन्यू करूया. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओ.